मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण ब्रॉडकास्ट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि काही वाक्य बघणार आहोत. हे एक अनियमित क्रियापद आहे. नियमित आणि अनियमित क्रियापदाबद्दल व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या चॅनलमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहे, तुम्ही ते आधी एकदा बघून घ्या. ओके, चला मग पुढे बघूया. ब्रॉडकास्ट या क्रियापदाचा अर्थ आकाशवाणी किंवा दूरदर्शनच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणे किंवा प्रसारित करणे. सुरुवातीला तुम्हाला टू ब्रॉडकास्ट जो शब्द दिसतो त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात आणि याचा पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप तिन्ही ब्रॉडकास्टच आहे, म्हणजे तिन्ही रूपे समान आहेत. म्हणून हे एक अनियमित क्रियापद आहे. ही रूपे तुम्हाला पाठच करून ठेवायची आहेत. कसं पाठ करणार तुम्ही? टू ब्रॉडकास्ट म्हणजे प्रक्षेपण करणे. शॉर्टकटमध्ये अर्थ लक्षात ठेवायचा, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे आणि 3 रूपं माहीत पाहिजे. टू ब्रॉडकास्ट म्हणजे प्रक्षेपण करणे. ब्रॉडकास्ट 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 कोणता तरी एक अर्थ शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं आणि 3 रूपंसुद्धा लक्षात ठेवायची आणि अगदी पाठच करून टाकायची. म्हणजे कधी हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर आला की तुम्हाला माहीत पाहिजे की याची 3 रूपं समान असतात. ओके, आता आपण काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा. द मॅच वॉज ब्रॉडकास्ट लाईव्ह ऑन TV म्हणजे सामना टीव्हीवर थेट प्रसारित झाला. दुसरं वाक्य बघा. दे ब्रॉडकास्ट द न्यूज एव्हरी मॉर्निंग. ते दर संध्याकाळी बातम्या प्रसारित करतात. तिसरं वाक्य. द रेडिओ स्टेशन ब्रॉडकास्ट अ स्पेशल प्रोग्राम यस्टरडे. रेडिओ केंद्राने काल एक विशेष कार्यक्रम प्रसारित केले. चौथा वाक्य. द स्कूल ब्रॉडकास्ट द ॲन्युअल फंक्शन ऑनलाईन. शाळेने वार्षिक समारंभ ऑनलाईन प्रसारित केला. येथे प्रसारित करणे या शब्दाचा वापर सगळीकडे केलेला आहे. तुम्ही तिथे प्रक्षेपित करणे या शब्दाचा सुद्धा वापर करू शकता. कोणताही नवीन इंग्रजी शब्द तुम्ही शिकले की त्यापासून स्वतःचे वाक्य बनवायचा प्रयत्न करायचा आणि ही जी वाक्य दिलेली आहेत ते जरा मोठ्याने म्हणा. कमीत कमी 10 वेळा तरी मोठ्याने म्हणायचं, म्हणजे हे शब्द, त्याचे उच्चार तुमच्या ओळखीचे होतील आणि वाक्यरचनासुद्धा हळूहळू कळायला मदत होईल. आणि ही अनियमित क्रियापदे तुम्हाला पाठच करून ठेवायची आहेत, म्हणून सर्व अनियमित क्रियापदं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी आम्ही काही PDF बुक बनवलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही नाममात्र ₹1 पे करून ते PDF डाउनलोड करू शकता. ओके, मग ते PDF डाउनलोड करा, क्रियापदं पाठ करा, कारण भविष्यात वाक्यरचना करताना तुम्हाला या क्रियापदांची आणि त्यांच्या रूपांची गरज भासेल. ओके, चला मग अभ्यास करा. थँक्यू.